हॅलो अँड वेलकम टू इझी बेक. आज आपण बघणार आहोत वर्षभर टिकेल असा एक पदार्थ जो एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता. थंडी सुरू आहे आणि आवळे बाजारात खूप छान आलेत, त्यामुळे आज आपण बनवणार आहोत मोरावळा. ह्यासाठी कुठल्याही आवळ्यांना वगैरे उकडून घ्यायची गरज नाही आहे, म्हणून त्याच्यातले कुठलेही पौष्टिक पदार्थ वाया जाणार नाहीत किंवा काहीच नाही. तर सुरू करूयात आपण. सगळ्यात आधी अर्धा किलो गूळ हा एका कुकरमध्ये काढून घेतला आहे. त्याच्यामध्ये 3 लवंगा, 3 वेलची आणि काही 2-4 असे तुकडे टाकलेत मी दालचिनीचे. आणि याच्यात थोडं किंचितचं मीठ टाकायचं आहे, 2 चमचे पाणी टाकायचं आहे आणि गूळ जो आहे तो छानपैकी असा पाक बनवून घ्यायचा आहे गुळाचा. गुळाचा पाक बनेपर्यंत आपण काय करू, आवळे जे आहेत ते मी इथे थोडे 15-20 मिनटं पाण्यात भिजवून ठेवले होते, ते काढून घ्यायचेत, छानपैकी पुसून घ्यायचेत. आणि काय करायचं की काटा चमचा घ्यायचा आपला आणि त्यांनी असा आवळ्यांना नाही का टोचा मारायचा आहे. म्हणजे काय होतं की त्याच्यामध्ये जो आपला पाक आहे तो मुरायलाही सोपं जातं आणि त्याच्यातलं जे मॉइश्चर आहे, पाणी आहे आवळ्यातलं, ते बाहेर येतं आणि त्याच्यामुळे आवळे शिजायलासुद्धा खूप सोपं पडतं. म्हणजे आपल्याला एक्स्ट्रा पाणी टाकायची गरज पडत नाही. त्याच मॉइश्चरने, आवळ्याच्याच पाण्याने आवळे आपले शिजले जातात आणि पाकही एकदम छान त्याच्यामध्ये मुरला जातो. तुम्ही इथे बघू शकता की आपला गुळाचा छान पाक झालेला आहे. आता ह्याच्यात काय करायचं, हे आवळे ह्याच्यात टाकायचे आणि एक 10 ते 15 मिनटं कुकरचं झाकण लावायचं आहे आणि 10 ते 15 मिनटं एकदम लो फ्लेमवरती शिजू द्यायचं आहे. शिट्टी करायची नाही आहे, शिट्टी काढायचीही गरज नाही, फक्त गॅसवरती ठेवायचं आणि शिजू द्यायचं आहे. आता इथे एक 15 मिनटं झालेत, तुम्ही बघू शकता आवळे एकदम अतिशय छान प्रकारे आपले असे शिजले गेलेले आहेत. बिलकुलही कडक नाही राहिलेले, छान मऊ झालेले आहेत. फक्त काय की आता इकडे पाणी असं जास्त झाल्यासारखं वाटतंय, म्हणून मी फक्त ह्याला एक 5 ते 10 मिनटं उकळी येण्यासाठी ठेवते आहे गॅसवरती. ते सुद्धा एकदम बारीक गॅसवरतीच ठेवायचं आहे उकळी येईपर्यंत. 10 मिनटं झाले आणि आता तुम्ही बघू शकता किती छान आपला जो मोरावळा आहे एकदम मस्त झालेला आहे. हा तुम्ही कुठल्याही कंटेनरमध्ये, एअरटाईट कंटेनरमध्ये वर्षभरही स्टोअर करू शकता. खूप सोपी रेसिपी आहे, तुम्ही पण ट्राय करा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा.